भाऊ चक्क तुम्हाला जे आहे चहा पाण्याचं निमंत्रण रविवार दिलं आहे. मनभेद नाही आहे, मतभेद नाही असं त्यांनी म्हटलं. काय मला असं वाटतं मतभेद असणं वेगळं, मनभेद असणं वेगळं. त्यासाठी थोडा वेळ लागेल. चहा पिण्याजोगतं पहिले वातावरण तयार करून मग पिऊ. मला काही त्याचा काही कायमचं आमचं काही वैर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे. पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता. तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करू, नंतर पाहू. जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे असं त्यांना. आम्ही कोण विरोध करणार? विकासाला कोण विरोध करू शकतो? आणि आमची जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कुठं आळवे आलो असं एखाद्यानं कोणा सांगावं, त्याच्यानं तो काही विषय नाही आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी जे आहे मला 8 दिवसाआधी कॉल आला होता की तुम्ही शपथ घेणार आहे, मात्र सकाळीच मला कॉल आला होता की तुम्ही थांबून जा. कसं वक्तव्य ते? पण मला असं वाटतं का ते देवेंद्रजी आणि त्यांचा विषय आहे. कॉल असणं आणि पद देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्या मनात अधिक काही मोठं मंत्रिपदापेक्षा मोठं देण्याचा त्यांचा विचार असेल देवेंद्रजीचा, म्हणून कदाचित थांबवलं असेल. नाही तर मग म्हण प्रचलितच आहे, गरज सर्व वैद्य मरो. आज भाजपाचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये अमित शहा म्हणाले की येणाऱ्या ज्या निवडणुका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, त्या सगळ्या भाजप जिंकतील. EVMची कृपा राहील, दुसरं काय आहे? EVMच्या कृपेशिवाय त्यांच्याजवळ आहे तरी काय? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.